नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया काकडे, छाया सुपर किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। पण आज आपण किचन मध्ये नाही आहोत, आज आपण आहोत परीच्या म्हणजे आपल्या माहीच्या बोरणासाठी। तर आज बोरणान करायचंय तिचं, पण आमची माही काही ऐकत नाहीये, खूप रडून गोंधळ घालते। ती बघा पाठीमागे सुद्धा तिची रडारड चालू आहे, फोटो काढून देत नाही। तरी असो तिच्या मैत्रिणी जमा झालेल्या आहेत, तिचा अंशु दादा पण आलेला आहे। अंशु दादा हाय कर। अजून तिचा हिमू दादा आणि स्मिरा दीदी पण येणार आहेत। तर आपण आता तिचा बोरणान करूया। बोरणासाठी आता काय काय सजावट केली आहे आणि काय काय ठेवलं आहे हे तुम्ही आता बघितलंच आहे। आता आपली परी बघा काय करते, ती पूर्णपणे ती रडून गोंधळ घालत होती आणि तिला कसं बस शांत करून तिचे फोटोज काढण्यासाठी आम्ही तिला बसवलेलं आहे। तिला हातामध्ये काही ना काहीतरी लागतंच, तर तिने आजीचा चष्मा घेऊन आपली ती तोंडात घालून बसली आहे आणि तेवढंच काय ते फोटो काढून देते, नाहीतर पूर्ण रडून गोंधळ घातला होता। आता परीची जी आंघोळ घालणार आहेत कुरमुऱ्यांनी, तर त्यासाठी आजीने त्याच्यामध्ये शेंगदाणे, हे हरभरे, परत अजून हे बोरं आणि सगळ्यात मेन म्हणजे लहान मुलांचे आवडते चॉकलेट्स, तर हे सर्व टाकून आता आपण परीची आंघोळ घालणार आहोत। आणि सगळ्यात पहिले तर तिला ओवाळणार आहोत, तर त्यासाठी मम्मीने तिचं ताट रेडी केलेलं आहे ओवाळणीसाठी आणि आता तिला ओवाळणार आहोत। पण परीने कसं एकदम रडून गोंधळ घातलेला आहे। तिच्या बाजूला तिची स्मिरा दीदी बसलेली आहे, पण तरी ती काही ऐकत नाही आहे, काही करू देत नव्हती ती। आणि स्मिरा एकदम शांतपणे बसून आपली बघते सगळीकडे काय चाललं आहे, कोण काय करतं आहे ते तिला काही कळत नाही आहे, पण बसली ती आपली शांतपणे। परीची इथे मामी आलेली आहे, पण परी काही ऐकत नाही, काहीच करून देत नव्हती ती, पूर्ण तिचा रडून गोंधळ होता। कसं बसं तिला आम्ही त्या दिवशी शांत बसवत होतो। आणि तिचे सगळे फ्रेंड्स इथे आलेले आहेत, सगळे आपले हाय करतायत। स्मिरा दीदी पण हाय करते आणि आता इथे परीची कुरमुऱ्यांनी आंघोळ घालतायत। तिचे सगळे फ्रेंड्स आता चॉकलेट्स जमा करतायत, त्यांच्यासाठी एक प्रकारची गंमतच आहे, कोणाला किती चॉकलेट्स मिळाले आणि सगळ्यांचा तोच गोंधळ चालू आहे। तिचा अंशु दादा पण तिथे बसलेला आहे। कोणाकडे जास्त आले नुसते चॉकलेट नाही, कुरमुरे पण खायचे। ओके, माझे किती दोन आले, माझे चार आले। परू माझे पाच आले, माझे पाच आले। अरे तू किती चॅप्टर आहे मला माहिती आहे। नुसतं चॉकलेट तिची दागिने घरीच बनवले, मस्त वाटतं। तर पोरीने घालू नाही दिले, पण नीट गळ्यातलं काढलं, हातातलं एका निघालं, ते काय तिथे ठेवलंय। नशीब काही फोटो तरी काढून दिलेत। परीची आजी आता सगळ्यांना तिळगुळाचे लाडू देते। आता संक्रांत म्हटल्यावरती तिळगुळाचे लाडू आलेच। संक्रांतीच्या दिवशी परीचं बोरणान झालं होतं आणि आता इथे लहान मुलं बघतायत, त्या खुशीने फ्रॉकमध्ये आपले किती काय काय जमा केलं आहे ते सगळ्यांना, हे असं कौतुक असतंच। आणि हा एक प्रकारचा गेम वाटतो त्यांना की किती चॉकलेट जमा करायचे, त्याच्यामुळे ही लहान मुलांची गंमतच असते एक प्रकारची। तुला किती मिळाले चॉकलेट?
दोनच झालं मिळाले. परीला? हे घे. अच्छा बे 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 तुला किती मिळाले? कशी रडते? कशी रडत होती परे? मला परत परत दाखव, परत एक वेळ परत. दाखव. बस झाले, जास्त नाही खायची. तुला किती मिळाले? खा. तुला तुला घे. मला खूप आणि हिमू दादाला मी देते हा नंतर. बोरं हवी आहे का कोणाला? हे बोरं हवी आहे का कोणाला? हवी आहे. घे काढून एक. घे. कोणाला काय पाहिजे नाही खूप वेळानंतर आता परी शांत बसलेली आहे. तिच्या हातामध्ये ते कॅक्टस मिळालं, तिच्या आवडीचं कॅक्टस आहे ते. त्याच्या नादाने का होईना ती रडून शांत बसली आहे आणि आता खेळण्यामध्ये ती पूर्णपणे रमलेली आहे. तिची स्मिरा दिदी पण आली आहे फोटो काढण्यासाठी आणि एकदम शांतपणे बसली आहे ती. पण परीची बघा कशी आपटाआपटी चालली आहे. तिचे फ्रेंड्स पण आता बसले आहेत. आता बघा तिचे एकदम कुरमुरे, ते जे तिच्या डोक्यावरून आंघोळ घातली होती, आता तेच कुरमुरे घेऊन ती आपली शांत बसलेली आहे. आणि ते खुशी तिने काय काय जे जमा केलं होतं ते ती सगळ्यांपासून लपवते आहे. आणि इथे हिने पण बघा सगळीची चॉकलेटं एका कागदामध्ये जमा केली आहेत. प्रत्येकाने आपलं काही ना काहीतरी जमा करून लपवून ठेवलेलं आहे. पण परी आपली इथे खाण्यामध्ये बिझी आहे पूर्णपणे. तिला मजा येते आणि त्या कॅक्टससोबत खेळते ती. तिचं असं झालं आहे आता बाकी तुम्ही काही करा, मला आपले कुरमुरे द्या, मी कुरमुरे खात बसते. आणि ती कितीतरी वेळ अशी शांतपणे बसून ती आपली तिचा मजा मस्ती चालली होती. तुम्ही बघतच असाल कशी ती एन्जॉय करते. आणि तेच आधीपासून तिने रडून गोंधळ घातला होता. सॉरी बोल. सॉरी सॉरी बोल दीदीला. सॉरी बोल दीदीला, सॉरी बोल. दीदीला सॉरी बोल. बोल सॉरी. रडलीस ना तू? आम्ही खाऊन sorry घेते बोल. आधी. हा सॉरी ग. बघ सॉरी हा, सॉरी सॉरी बोलली बरं का तू. हा अशी करते. कुठे आहे परी फॅन? कुठे आहे? हा कुठे आहे फॅन? कुठून आवाज येतोय? हा माऊ आहे. कुठे आहे? परीचे सगळे फ्रेंड्स आता आपापल्या घरी जात आहेत. परीचं बोरणान झालेलं आहे आणि सगळे आता चॉकलेट कुरमुरे सगळं घेऊन घरी जात आहेत आपापल्या. तर अशा प्रकारे आपलं बोरणान, माहीचं बोरणान झालेलं आहे. बोरणान हे करीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत करतात. आणि त्या दिवशी मुलं आपली ना कृष्णासारखी दिसतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कर हा एक राक्षस आहे, त्याचे गुण आपल्या बाळामध्ये येऊ नये म्हणून हे बोरणान करतात. मुलांच्या अंगावरती कुरमुरे, त्याचप्रमाणे चॉकलेट आणि शेंगा, तीळ ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरती वाहिल्या जातात. आता थंडीचे दिवस आहेत, तीळ हे गरम असतात म्हणून ह्या दिवसामध्ये तीळ जास्ती प्रमाणात खाल्ला जातो. म्हणून हे बोरणान हे आपल्या मुलांसाठी कमीत कमी 5 वर्ष तरी करावं. तर 1 वर्षापासून 5 वर्षापर्यंत बोरणान केलं जातं. ही एक प्रकारची आंघोळच आहे. हा, ही एक प्रकारे तिळाने, कुरमुऱ्याने आणि मुलांसाठी चॉकलेट ह्याची आंघोळच असते. आणि लहान मुलांना चॉकलेट्स मिळतात त्याच्यामुळे त्यांना ती एक गंमतच असते. हा, ज्यांना समजतं त्यांना ती गंमत वाटते. आमच्या परीसारखे जे छान छोटे इटुकले पिटुकले ते रडून गोंधळ घालतात मात्र. येस, तर आपल्या परीचं बोरणान झालेलं आहे. ह्या वर्षी असं झालंय, पण पुढच्या वर्षी नक्कीच शांततेत परी करून देईल आणि आम्ही ते करणार. हो, तर अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण परत भेटूया छाय सुपर किचनमध्ये. तोपर्यंत आमच्या परीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक मध्ये बटन दाबा. हा अंशदा तर सांगतोय मागून
चला बाय. परी टाटा कर. टाटा कर परी. परी टाटा कर. टाटा कर. टाटा. तर आपला अंशू दादाही मागून काहीतरी बोलत होता. काय बोलत होता अंशू? असं बोल. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. बाय.